Hello everyone. I hope NEET 2025 marks are good in NEET exam. तर मी सर्व विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतला. भरपूर मित्रांना कॉल केला, विचारलं. कमीत कमी 150 विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतला. तर मला असं कळालं की फिजिक्स पेपर हा पण टफ होता आणि केमिस्ट्री आणि बायो पेपर हे लेंदी पेपर होता. या वर्षी 2025चा जो नीटचा पेपर झाला तो लेंदी पेपर होता. त्यामुळं नक्कीच मेरिटमध्ये काहीतरी 20 ते 30 मार्काची घसरण होण्याची शक्यता आहे. कमीत कमी 200 ते 300 विद्यार्थ्यांचा मी रिव्ह्यू घेतला. मित्र होते, मित्रांनी सांगितलं की नाही, जो फिजिक्सचा पेपर होता तो टफ होता, पुन्हा लेंदी होता. लेंदी असल्यामुळं काय होतं की बायोचे जर फिजिक्सला जास्त टाईम गेला तर बायोला केमिस्ट्रीला कमी टाईम मिळतो, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी म्हणलं आपण एक असा एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवू किंवा आपण सांगू. त्यामध्ये आता मी स्पेसिफिकली BMSचा फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, त्यामुळे मी BMS बद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे जे आहे ना, मी पूर्ण क्रिप्ट काढून आणलेली आहे की तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे, पुन्हा MBBS मध्ये किती मार्काची घसरण होऊ शकते, BMS मध्ये किती मार्काची घसरण होऊ शकते, BMS चे प्रायव्हेट कॉलेजचं कट ऑफ किती राहू शकतं, गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ किती राहू शकतं, पुन्हा मग आपली काउन्सिलिंग कधी चालू होणार. जर तुम्हाला चांगले मार्क असले तर काउन्सिलिंगची तुमची अपेक्षा आहे ना, काउन्सिलिंग शिवाय आपल्याला MBBS कॉलेज किंवा BMS किंवा BHMS BDS असे कॉलेज मिळू शकत नाहीत ना. मग काउन्सिलिंग कधी चालू होणार, काउन्सिलिंग कोणत्या वेबसाईटवर होती, जसं की BMS आयुषचे जे एवढे काउन्सिलिंग होतात ना कॉलेजच्या, ते NCISM म्हणजेच AACCC ही वेबसाईट करते कंडक्ट. तसंच सांगण्यात आलं, तसंच सांगण्यासाठी मी आलेलो आहे आज तुम्हाला. पुन्हा मग MBBS BDS नर्सिंगसाठी MCC ही वेबसाईट कंडक्ट करते काउन्सिलिंग. ओके, तर माझी अशी अपेक्षा असेल तुम्हाला चांगला स्कोर येत असेल, तुम्ही MBBS कॉलेज पुन्हा मग BMS कॉलेज BDS कॉलेजसाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा मग ज्यांनाही चांगला स्कोर आलेला नाही त्यांनीही खचून जायचं नाही. चांगला उमेदीनं डबल रिपीट करायचं असेल तर उमेदीनं करा. जर कमी मार्क असून जर BMS BHMS BDS असे अल्टरनेटिव्ह ऑप्शन जर घ्यायचे असले BDS सारखे, तर तुम्ही तेही घेऊ शकता. कोणत्याही करिअरमध्ये जर आपण 100% जर केलं तर ते कोणतंच करिअर वाईट नसतं. जर आपण एखाद्या करिअरमध्ये जर आपण 100% दिला ना, करिअर निर्माण होतं आपलं. आणि त्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्टमध्ये मला BDS पेक्षा BMS हे करिअर चांगलं वाटतं. कारण BMS मध्ये आपण ॲन्शियंट प्रोसेस, जसे आपण आयुर्वेदही शिकतो आणि ॲलोपॅथीही शिकतो, त्यामुळे आपल्याला जास्त बेनिफिट राहतो BDS पेक्षा. ओके, तर आपण पाहूया NEET 2025 मध्ये आपल्याला कळालं की जरा पेपर टफ होता. ओके, पेपर टफ असल्यामुळे थोडं मार्काची घसरण होती. तर गेल्या वर्षी साधारणतः आपल्याला थर्ड राऊंडपर्यंत 640 पर्यंत कट ऑफ आलता गव्हर्नमेंट कॉलेजचा. ओके, तर ते यावर्षी आपल्याला दिसन की ती 620 पर्यंत कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजचा MBBSचा राहील. ओके, तर MBBSचा गेल्या वर्षी काय होता, गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ होता 640, तर यावर्षी MBBS कॉलेजचा कट ऑफ राहील 620 एक्सपेक्टेड कट ऑफ. ओके, पुन्हा मग आपण जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला, म्हणजेच आपण सेमी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, ज्यामध्ये OBC SC ST असे NT प्रवर्ग NT ST प्रवर्गासाठी 10% फीस वसूल केली जाते आणि OBC साठी 50% फीस वसूल केली जाते. अशी प्रायव्हेट जे कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ बघा, तर एक्सपेक्टेड कट ऑफ त्याचा आपण ग्राह्य धरतोय की 580ला MBBS मिळेल आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट कॉलेजमध्ये. ओके, तर आपण आता BMSचं पाहूया. BMS मध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ होता आपला 550 ते 560 असा कट ऑफ गव्हर्नमेंटचा थांबला होता. पण यावर्षी त्यामध्ये नक्कीच 20 मार्काची घसरण होऊ शकते आणि 530ला आपल्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळू शकतं. ओके, BMS गव्हर्नमेंट BMS ची पण आपली जी चॉईस आहे ती गव्हर्नमेंट BMS जरी करायचं असलं तर गव्हर्नमेंट कॉलेजमधून करावं असं भरपूर विद्यार्थ्यांची इच्छा असते, त्यामुळे त्याचा कट ऑफ हाय असतो. ओके, जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर गेल्या वर्षी 385ला प्रायव्हेट कॉलेज पूर्ण सीट क्लोज झालते. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड सुद्धा आपल्या 385लाच क्लोज झालं. BMSचं बात करतोय. BMSला सुद्धा गेल्या वर्षी खूप डिमांड आली, BMSला सुद्धा कट ऑफ हाय गेलता. तर यावर्षी साधारणतः 370 हार्डली 370 किंवा 360 पर्यंत तुम्हाला BMS प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं.
ओके, तर आता मी तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेबसाईट सांगतो. आपला जो काउन्सिलिंगमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स पाहिजेत. आपल्याला जस्ट क्वालिफाईड मार्क्स, जसे की रिझर्व ज्या ओपन आहे त्यांना असतात 164 मार्क असतात. आणि जे वेगळे आहेत, जे रिझर्व प्रवर्ग आहेत, OBC, SC, ST, त्यांना 130 मार्काला आपण काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. हे क्वालिफिकेशन क्रायटेरिया झाला काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करण्याचा. ओके, तर आपल्याला जर MBBS साठी, BDS साठी आणि नर्सिंगसाठी जर ट्राय करायचं असेल, जर कॉलेजसाठी ट्राय करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला MCC ही वेबसाईटवर, जी मेडिकल काउन्सिलिंग वेबसाईट आहे MCC, ह्यावर आपण MBBS, BDS आणि नर्सिंग ह्यासाठी आपल्याला जुलैमध्ये प्रोसेस चालू होते. गेल्या वर्षी डिले झालता, कारण गेल्या वर्षी पेपर लीकच्या केसेस होत्या, पुन्हा हायकोर्टामध्ये केसेस गेलते असे भानगडी, त्यामुळं गेल्या वर्षी डिले झालतं. पण यावर्षी मला नक्कीच वाटते की जुलैमध्ये MCCची वेबसाईटवर काउन्सिलिंगची अपडेट आलीच पाहिजे. ओके, पुन्हा मग आहे आयुष स्टँड फॉर BMS, BUMS, BNYS असे आयुषच्या स्टँडमध्ये असे कोर्सेस येतात. ओके, आता याच्यामध्ये आपल्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये, जुलैच्या लास्ट वीक किंवा ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ह्याची वेबसाईटवर अपडेट आलीच पाहिजे. आणि यामध्ये ही AACCC ही वेबसाईट कंडक्ट करते. ओके, काउन्सिलिंग AACCC कंडक्ट करते. तर ह्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया असतात. आता बघा, रिझल्ट लागला, आपला नीटचा रिझल्ट लागला, तर BMS साठी काउन्सिलिंग कशी होते ते एक असतो स्टेट कोटा. म्हणजे मी महाराष्ट्राचा आहे, तर मला महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी ट्राय जर करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी महाराष्ट्रातल्या कॉलेजला 85% सीट असतात. म्हणजे महाराष्ट्रातले स्टुडंट महाराष्ट्रातल्या कॉलेजला 85% सीटवर बसू शकतात. आणि जे 15% असतात ते ऑल इंडियामधून कोणीही ते सीट अचीव्ह करू शकतं. ओके, म्हणजे AIQ आणि स्टेट असे 2 क्रायटेरिया पडतात. AIQ, जर आपल्याला AIQची जर काउन्सिलिंग करायची असली तर आपल्याला जशी ऑल इंडिया स्टेटची जी आहे आपली, स्टेटला आपल्याला 2000 रुपये फीस पे करावं लागते, तर 1000 रुपये फीस पे करावं लागते. तसं ऑल इंडिया AIQला आपल्याला 52,000 रुपये फीस पे करून त्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. आणि पुन्हा मग ते 50,000 रुपये आपल्याला 100% रिफंड होतात काउन्सिलिंग संपल्यावर. ओके, तर जी स्टेट असते AIQ, ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग, ती AACCC BMS साठी कंडक्ट करते आणि ती 15% साठी असते. ओके, आणि कधी लक्षात ठेवा, जी स्टेट काउन्सिलिंग आहे ना AACCC कंडक्ट करते, जी AIQ आहे ऑल इंडिया कोटाची आहे, त्याचं मेरिट आपल्या स्टेटपेक्षा खाली येतं. कारण 52,000 रुपये देऊन रजिस्ट्रेशन असतं त्याचं, आणि त्या रजिस्ट्रेशनमधून आपल्याला सीट अचीव्ह होतं. आणि ते 15% जे व्हॅकन्सी सीट आहेत, नक्कीच त्याचं मेरिट खाली येतं. मग त्यासाठी आपण एक विचार केला पाहिजे की जर आपल्याला BMS घ्यायचंच असेल, जर आपल्याला BDS घ्यायचंच असेल अल्टरनेटिव्ह पाथसाठी, ओके, तर आपण नक्कीच ऑल इंडिया कोटामधून फॉर्म भरला पाहिजे. असं नाही की ऑल इंडिया कोटामधूनच फॉर्म भरता येतो, ऑल इंडिया कोटामधून फॉर्म भरल्यावर स्टेटमधून भरता येत नाही, असं नाही. स्टेटमधून पण भरा, ऑल इंडिया कोटामधून पण भरा. ओके, तर असा आपला क्रायटेरिया असतो. पुन्हा मग MCC, जी MBBS, BDS आणि नर्सिंगची काउन्सिलिंग वेबसाईट कंडक्ट करते, त्या वेबसाईटवर पण सेम असाच क्रायटेरिया असतो. AIQ, ऑल इंडिया कोटामध्ये 15% सीट व्हॅकन्स असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. आणि जी स्टेट, आता मी महाराष्ट्र स्टेटचा आहेत आपण. ओके, तर महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या स्टुडंटला 85% सीट रिझर्व असतात. म्हणजे त्या 85 सीटवर फक्त महाराष्ट्रातले स्टुडंट हक्क गाजवू शकतात. आणि जे 15% आहेत त्यामध्ये ऑल इंडियामधून कोणीही प्रवेश घेऊ शकतं. जसे की पंजाब, हरियाणा, कुठल्याही, उत्तर प्रदेशपासून सुद्धा मुलं येऊ शकतात, दिल्लीपासून सुद्धा मुलं येऊ शकतात. ओके, आणि स्टेटसाठी तुम्हाला मेरिट सांगितलंच मी. आणि अल्टरनेटिव्ह पाथ तुम्हाला सांगतो मी. MBBS हे तर सर्वांना माहिती आहे, आपला MBBS हे फर्स्ट ट्रेम असतं, त्यामुळं जरी मार्क कमी येत असतील तरी कसलंही डिमोटिवेट न होता, जर तुमची इच्छा असेल की मी एक रिपीट करून मी MBBSलाच गेलं पाहिजे, तर अवश्य तुम्ही MBBSला जा. एक रिपीट करून 2026 मध्ये तुम्ही नीटची परीक्षा देऊन तुम्ही जाऊ शकता.
आणि जर तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला मी अवश्य सांगतो की BMS, BDS, BHMS, BUMS, BUMS उर्दू, जर उर्दू येत असेल तर BUMS, पुन्हा मग BPTH, ओके, पुन्हा मग वेटरनरी हा एक चांगला ऑप्शन आहे. वेटरनरीसुद्धा जी वेटरनरीचं सुद्धा कट ऑफ हाय चाललेलं आहे. वेटरनरीला सुद्धा पोरांची चॉईस वाढलेली आहे. ओके, पुन्हा बी फार्म जसे मोठे कॉलेज आहे जे सिटीमध्ये नाही, जे नामांकित कॉलेज आहे त्यामध्ये नीटवर ॲडमिशन होतात बी फार्मसीचे. ओके, हे सांगण्याचा प्रयत्न केला मी. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर नक्कीच माझ्या नंबरवर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो व स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होत असेल बघा, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून नक्कीच तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि आपली अफोर्डेबल फीसमध्ये काउन्सिलिंग होणार आहे. आपली ऑफलाईन जरी काउन्सिलिंग करायची असेल तरी तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग करू शकता, अफोर्डेबल फीसमध्ये काउन्सिलिंग करू शकता. ओके, हक्काचं काउन्सिलिंग सेंटर आहे आपल्या केजला. ओके, केज तालुका बीड, जिल्हा बीड, तालुका केजला प्रॉपर केजमध्ये आपलं काउन्सिलिंग सेंटर आहे, अथर्व काउन्सिलिंग सेंटर म्हणून. तिथं आपण फुल काउन्सिलिंग करून देऊ. जी मार्केटमध्ये रेट आहे त्यापेक्षा 1000 रुपये कमी घेऊ, पण तुम्हाला क्वालिटी काउन्सिलिंग करून देऊ. आपली जी प्रिफरन्स लिस्ट आहे, जी कॉलेज लिस्ट, कॉलेज कसे टाकले पाहिजे, काय केलं पाहिजे, हे पूर्णपणे आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. तर BMS बद्दल सांगायचं गेलं, मी BMSचा फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, डॉक्टर शैलेश ढाकणे. तर आपल्या BMSचा लॉंग फॉर्मच आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. म्हणजे इथं आपण आयुर्वेदही शिकणार आहोत आणि मॉडर्नही शिकवणार आहोत. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली MBBSपेक्षा सुद्धा आपल्याला जर मॉडर्नवर तेवढाच भर द्यायचा असेल आणि आयुर्वेदावर तेवढाच भर द्यायचा असेल तर आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो. कारण बघा, आपल्याला BMS लेवलचे रिझल्ट द्यायचे असतात, MBBS लेवलचे रिझल्ट द्यायचे असतात ॲलोपॅथीमध्ये. आणि आयुर्वेदात आहेच. आयुर्वेदा म्हणजे जर आपली UT असली, युनिव्हर्सिटी टेस्ट, त्या टेस्टमध्ये आपल्याला 60% आयुर्वेदा करावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला आयुर्वेदाशिवाय आपण पास होऊ शकत नाहीत आणि ॲलोपॅथीशिवाय आपण करिअर बनवू शकत नाहीत. त्यामुळं आपल्याला आयुर्वेदाही तेवढंच करायचं आणि ॲलोपॅथी तेवढंच करायचं. त्यामुळं आपण लक्षात ठेवायचं, जर BMSला आलात तुम्ही तर तुम्हाला कष्ट करण्याची प्रवृत्ती सोडून जमणार नाही. BMSमध्ये खूप वास्ट करिअर आहे. BMSमध्ये गव्हर्नमेंट जॉबसुद्धा आहेत, जसं की MBBSला असतात सेम तसेच गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. AMO, पुन्हा मग CHO, पुन्हा मग रिसर्च पब्लिश होतात. आणि जसे MPSC UPSC थ्रू सुद्धा BMSच्या जॉब्स आहेत. जसे की नेव्ही, आर्मी, जशी AFMC कॉलेज आहे MBBSसाठी, तसंच आपल्या अशा परीक्षा होतात, आपल्या एक्झाम्स होतात MPSC थ्रू, UPSC थ्रू, त्यामधून आपलं सिलेक्शन केलं जातं. त्यासाठी गव्हर्नमेंट जॉब्स करिअरसुद्धा लय वॉस्ट आहे. तुम्ही जर BMSमध्ये यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा आय बटनवर लिंक देतो, मी त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पहा. आणि तुम्ही नक्कीच BMSमध्ये जर यायचं असेल तर वेलकम टू आयुर्वेदा, वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करा. मी तुम्हाला इंस्टा ID देतो, कमेंटमध्ये देतो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नंबर देतो. जर तुम्हाला कसलीही जरी अडचण असली, काउन्सिलिंग रिलेटेड कोणतीही अडचण जर आली तर तुम्ही ह्या भावाला हक्काने कॉल करू शकता. काउन्सिलिंगचं बोला. पुन्हा मग जर तुम्हाला वाईट थॉट्स, जर तुमचे काही क्लिनिकल क्वेरी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी आमच्या सर्स, माझे जे गुरुवारी आहेत त्यांना विचारून मी पूर्ण तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करतो. आणि काउन्सिलिंगसाठी मी जो तुम्हाला नंबर देत आहे त्या नंबरवर अवश्य कॉल करा. तर थँक्यू एव्हरीवन.